आज पाहूया आमच्या कोकणातील गौराईचे आगमन, तेही निसर्गाच्या सानिध्यात, वाहणाऱ्या नदीच्या गोड गजरात आणि रानफुलांच्या सुगंधात. संपूर्ण व्हिडिओ पहा, नक्की आवडेल. मैला मैलाने भाषा बदलते, तशीच परंपरांची रूपही बदलतात. अनुराधा नक्षत्रावर माहेरवाशीन म्हणून गौराईचं कोकणातल्या प्रत्येक घरी आगमन होते. कुणी विहिरीवरून, कुणी नदी किनारी जाऊन या देवीला घेऊन येतं. कारण परंपरेनुसार गौराई ही नेहमी वाहत्या पाण्यातूनच आणायची असते. पाणवठ्याजवळ रानफुलांची गौराईची आरास केली जाते. तिची मनोभावे पूजा होते. महिला मंत्रोच्चारात मग्न असतात, तर बाकीची पोरं नदीत पोहण्यात आणि डोहात उड्या मारण्यात दंग असतात. आरतीसाठी सर्व एकत्र जमतात आणि आरती झाल्यावर गौराईला डोक्यावर घेतले जाते. आता या आहेत आमच्या सुलोचना आत्या. लहानपणापासून आम्ही त्यांना डोक्यावर गौराई आणताना पाहत आहोत. देवराईत थोडं पुढे आल्यावर महिलांचा व मुलींचा फुगडी आणि पारंपरिक नृत्याचा आनंद सुरू होतो. इतकंच काय, शास्त्रानुसार डोक्यावर गौराई घेतलेल्या स्त्रीने मागे वळून पाहायचं नसतं आणि या शिस्तीचं पालन करत गौराई घरोघरी पोचते. गौराई म्हणजे घरातलीच लाडकी मुलगी. तिचं आगमन म्हणजे सण, आनंद आणि स्त्रीशक्तीचा गौरव. कोकणात स्त्रियांना दिला जाणारा मान या परंपरेतून स्पष्ट दिसतो. आपली संस्कृती ही आपली खरी ताकद आहे. तिला जपणं, पुढच्या पिढीला सांगणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्हाला हे निसर्गरम्य गौराई आगमन आवडलं का? आणि तुमच्याकडे अशीच पद्धत असते का? खाली कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास धन्यवाद. पुढील भागात घेऊन येतो निसर्गात वसलेल्या बाप्पाचे दर्शन. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.